नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण वन पीस कुर्तीची कटिंग करणार आहोत. हेवी साईजची कुर्ती आहे. चेस्ट 42 आहे आणि शोल्डर हे 16 आहे, त्याच्यामुळे शोल्डरचं हाफ घ्यायचंय. गळा छोटा आहे ह्याचा. बॅक नेक पण छोटा आहे आणि फ्रंट नेक पण छोटा आहे, त्याच्यामुळे शोल्डरचा हाफ घ्यायचंय. तर मी 8 वर मार्किंग करते इथे. आर्म होलचं मार्किंग इथे 8 वरच करते. आणि हे दोन्ही आपण जोडून घ्यायचे. चेस्टचा चौथा भाग 11 आणि आपण लुजिंग देणार आहोत, त्याच्यात 1 इंचाची 12 वर मार्किंग करायचंय आणि पुढे 1 इंच मार्जिन साठी. आणि कमरेचा आपण इथे आपण 12 वर मार्किंग केले ना, तर आपण मग इथे 11 वर मार्किंग करायचंय, 1 इंच कमी. आणि इथे मार्जिन 1 इंच हे आपण जोडून घ्यायचंय. आणि इथे आर्म होलचा शेप द्यायचा आहे. दीड इंच मार्किंग करायचंय. इथून आपण हाफ करणार आहोत आणि हा आर्म होल किती येते आपण चेक करायचे. बरोबर आहे. इथे आपण गळ्यासाठी मार्किंग करणार आहोत. तर शोल्डर साठी 4.5 इंचावर मार्किंग करायचे. साडेतीनचा गळा राहील. 5 वर मार्किंग करायचे. पाचचा गळा आपण 5 इंचाचा करणार आहोत. हे आपला फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट कटिंग झाले आहेत. आता याच्यासाठी आपण खाली कळ्या काढणार आहोत. तर ते काढण्यासाठी आपण इथे 3.5 इंचावर मार्किंग केले आणि त्याच्या पुढे आपण
9 इंच. हे पण आपण इथे जोडून घ्यायचे. आणि आता ह्या कळ्यांची कटिंग करायची. हे पाहू शकता आपण किती ते 4 कळ्या निघालेल्या आहेत. त्या साईडने आपण अलग करून घ्यायचे. हे आपण असे जॉईन करून घ्यायचे. ह्या 2 मोठ्या साईजच्या निघालेल्या आहेत कळ्या. त्याच्या दोन्ही साईडला आपण ती छोटी कळी लावून Subscribe now and press the bell icon. Never miss an update.